नमस्कार मित्रांनो, मी योगेश जाधव आपलं सर्वांचं माझ्या ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय मराठी गुजरात राज्य शिक्षण बोर्ड यांच्या अभ्यासक्रमानुसार पाठ 3 संभाजीस पत्र या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत. यापूर्वी बाकीचे जे पाठ असतील किंवा जे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील, इतर पाठांचे व्हिडिओ आणि व्याकरणविषयी व्हिडिओ किंवा लेखन, आकलन या भागांविषयीचे व्हिडिओ तुम्हाला त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबून घ्या, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लवकर प्राप्त होईल. सर्वात पहिले व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. ठीक आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाठ 3 पाहतोय, संभाजीस पत्र. तत्पूर्वी जे लेखक आहेत या पाठाचे किंवा या पत्राचे लेखक जे काही आहेत समर्थ रामदास, ज्यांनी काव्यात्मक स्वरूपात एक पत्र लिहिलेलं आहे संभाजीराजांना, त्यांचा परिचय करून घेऊया. लेखक समर्थ रामदास स्वामी आहेत. जन्म आहे त्यांचा 1608 आणि मृत्यू आहे त्यांचा 1682 ठीक आहे. चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच काय, रामनवमी, शके 1530, रविवार होता. मध्यान्ह काळाला नारायण उर्फ रामदास स्वामी जे काही आहेत यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील जालनाजवळ एक जांब म्हणून गाव आहे या ठिकाणी. रामदास स्वामींच्या वडिलांचं नाव सूर्यजीपंत ठोसर होतं, तर त्यांच्या आईचं नाव रानूदेवी असं होतं. रामदास स्वामींचं मूळ नाव काय असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येईल की यापूर्वी तुम्हाला सांगितलं त्यांना नारायण असं म्हणायचे, म्हणून त्यांचं मूळ नाव नारायण सूर्यजीपंत ठोसर असं होतं, ज्यांना आपण समर्थ रामदास स्वामी म्हणून ओळखतो. किंवा असं जर तुम्हाला प्रश्न विचारला की नारायण सूर्यजीपंत ठोसर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात, तरी उत्तर तुमचं ते येणार, समर्थ रामदास स्वामी. म्हणजे प्रश्नाची फक्त भाषा चेंज केलेली असते. आपल्याला काय विचारलेलं आहे ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे उत्तर लिहायला. रामदास स्वामींनी दासबोध, 26,000पेक्षा अधिक अभंग, मनाचे श्लोक, नंतर करुणाष्टके, सवया, आरत्या इत्यादी विपुल प्रमाणात लेखन केलेलं. त्यांची भाषा, जसं एखादा झरा वाहतो डोंगर उतारातून, तो खडकाळ झरा वाहतो तेव्हा आपल्याला तो वरून भलंच खडकाळ वाटत असला, ओबडधोबड वाटत असला, पण त्याच्यातून ते पाणी जेव्हा जातं ते एक मधुर संगीत निर्माण करतं. अगदी तसं समर्थ रामदासांची भाषा देखील एक मधुरता निर्माण करते. त्यांच्या विषय मांडणीचे शास्त्रीय पद्धत आणि सूत्ररूपानं व त्या व्याख्या करून विषयाचं प्रतिपादन हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी विविध छंदांचा, वृत्तांचा उपयोग करून आपलं काव्यरचना त्यांनी केलेली आहे. हे जे पत्र आहे हे पत्र समर्थ रामदास स्वामींनी संभाजीराजांना त्या ठिकाणी उद्देशून लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये राज्यकारभार आपण कसा केला पाहिजे किंवा चांगला राज्यकारभार म्हणजे काय याची व्याख्या आणि समजूत दोघंही त्या ठिकाणी त्यांनी संभाजीराजांना करून दिलेले आहे. संभाजी महाराजांचा उग्र स्वभाव लक्षात घेऊन त्यांनी ते राज्य कशा पद्धतीनं सांभाळता येईल आणि ते राज्यकारभार आपण कशा पद्धतीनं चालवलं पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन, उपदेश करणारं हे समर्थ रामदासांचं पत्र आहे, जे संभाजीराजांना लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे आपलं लक्षात आलं असेल. आता आपण या पत्राचा परिचय करून घेऊया. त्याच्यात काय सांगितलेलं आहे समर्थ रामदास स्वामींनी ते आपण पाहूया. समर्थ रामदास आपल्या पत्रामध्ये खूप कमी शब्दात चांगल्या पद्धतीने उपदेश या ठिकाणी करतात. पण अखंड सावधान असावे, तुच्छित कदापि नसावे, त्याच्या विजा करीत बसावे एकांतस्थळी. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की राजानं नेहमी सावधान असलं पाहिजे, अखंड सावधान असावे,
नेहमी सावधान असलं पाहिजे. दुच्छित कदापि नसावे आणि मनामध्ये कोणतेही द्वेषभाव, दुच्छित म्हणजे वाईट विचार, द्वेषभाव, वाईट कृत्य कदापि यायला नको. तजवीजा करीत बसावे एकांत स्थळी आणि प्रत्येक समस्येवर एकांत स्थळी बसून तजवीज म्हणजे उपाययोजना काय करता येईल याविषयी राजानं विचार करावा. काही उग्र स्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यामी. काही उग्र स्थिती सांडावी. राजानं कोणतेही त्या ठिकाणी कोणत्याही राज्यात उग्र किंवा तीव्र युद्धजन्य जी काही परिस्थिती आहे ती निर्माण करू देऊ नये. काही सौम्यता धरावी, थोडीशी सौम्यता पण असायला हवी. चिंता बाजूला सारून द्यायची आणि समोरच्या मनाचा जो काही भाव आहे तो त्या ठिकाणी ओळखावा आणि नंतरच त्या ठिकाणी पुढचं पाऊल उचलावं. म्हणून ते म्हणतात चिंता लागावी परावी अंतर्यामी. परावी म्हणजे परका, समोरचा. ठीक आहे. अंतर्यामी म्हणजे अंतर्मनातील जे काही भाव आहे ते भाव समजून घ्यावेत आणि नंतरच त्या ठिकाणी त्याला प्रत्युत्तर द्यावं. मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करुणी सोडावे कामामतीकडे. आणि मग पुढील पाऊल त्या ठिकाणी उचललं. मागचा जो अपराध आहे त्यांनी तो अपराध त्या ठिकाणी जे असतील ते क्षमा करण्याची ताकद राजाकडे असावी. किंवा जर त्यातून जर राज्याचं हित साधलं जात असेल तर असे अपराध क्षमा करून पुढची राज्याची स्थिती त्या ठिकाणी हाती धरावी. राज्यातील कारभारी जे काही असतील त्यांना हाती घेऊन सर्वांना आपापल्या कामाकडे सुखी करून सोडलं पाहिजे किंवा सुखी ठेवावं. त्यांना आपल्या कामामध्ये अडकवून आपल्या राज्याप्रतीची जी काही स्वाभिमानी आहे, प्रतिष्ठा आहे ती जतन करण्यास त्या ठिकाणी त्यांना सांगावे. जसं की त्याला उदाहरण दिलेलं आहे. पाठवणी तुंब निघेना तरी मग पाणी चालेना, तैसे सज्जनांच्या मना कळले पाहिजे. पाठवणी तुंब निघेना. पाठवणी म्हणजे पाण्याचे जे काही पाट असतात लहान लहान, या पाटांमध्ये जर तुंब म्हणजे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला, कचरा निर्माण झाला तर त्यावेळेला त्याच्यातलं जे काही पाणी असतं ते पाणी पुढे जात नाही. म्हणजे त्या पाण्याला प्रवाह मोकळा होत नाही. ते पाणी मोकळं झालं नाही तर मग आजूबाजूला ते पाणी जाऊन दुर्गंधी निर्माण होते. तसं सज्जनांच्या मना कळले पाहिजे. तसं सज्जन माणसं जे काही असतात, सज्जन राजा जो काही असतो त्याच्या मनाला त्या ठिकाणी कळलं पाहिजे की मनात जर असे द्वेषभाव त्या ठिकाणी पसरले तर आपल्याला किंवा आपल्या सभोवती आपण नेहमी शत्रुत्व निर्माण करतो, त्याच्यावर उपाययोजना आपल्याला मिळत नाही. पुढे म्हणतात पहा, जनाचा प्रवाह चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला, जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे. समजा जर प्रजा काम संपल्यावर लगेच त्या ठिकाणी घरी निघाले तर समजावे की आपला कार्यभाग त्या ठिकाणी संपला असेल. असं त्या ठिकाणी होत नाही. तर राजानं त्यानंतर सुद्धा निरीक्षण करावं. जर लोक ठिकठिकाणी थांबले तर समजून घ्यावं की लोकांच्या मनामध्ये काहीतरी चालतंय किंवा आहे. ठीक. आणि जेव्हा तो संपूर्ण समाज किंवा लोक लगेच त्या ठिकाणी कार्यभाग आटोपल्यानंतर जात असेल तर मग तो त्या ठिकाणी कार्यभागात आपल्याला गुंतलेला आहे असं समजायला अर्थ नाही. श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बसले, मग जाणावे फासुले गलिमासी. जे जे श्रेष्ठींनी आपल्या पूर्वजांनी मिळवलेलं आहे त्यासाठी जर आपण भांडत बसलो म्हणजे हे माझं आहे, हे माझ्यासाठी आहे किंवा ते त्यांच्यासाठी आहे असं जर आपण भांडत बसलो तर आपण आपल्यातच त्या ठिकाणी शत्रू निर्माण करतो, गालिम निर्माण करतो, शत्रू निर्माण करतो. म्हणून सहसा असे राजाने कदापि करू नये.
कारण या दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो. म्हणून रामदास स्वामी पुढे म्हणतात पहा, ऐसे सहसा करू नये, असं सहसा करायचं नाही. दोघे भांडता तिसऱ्याशी जाय, दोघांच्या भांडणात तिसरा लाभ घेऊ शकतो. धीर धरून महत्व कार्य समजून करावे. धीर घ्यावा आणि प्रत्येक कार्य, महत्त्वाचं कार्य धीरानं समजून घेऊन त्या ठिकाणी राजानं पार पाडलं पाहिजे. आधीच पडला धास्ती, म्हणजे कार्यभाग होय नास्ती. या कारणे समजती, बुद्धी शोधावी. आणि राजा जर पहिल्याच त्या ठिकाणी घाबरला तर त्याचा संपूर्ण कार्यभाग त्या ठिकाणी सांडतो. म्हणून सर्व समस्यांवर राजाने शांततेने उपाययोजना केली पाहिजे किंवा उपाय शोधले पाहिजेत. पुढे रामदास स्वामी म्हणतात, राजी राखिता जग, मग कार्यभागाची लगबग. ऐसे जाणून या सांग, समाधान राखावे. राजानं सर्व समस्यांवर राजानं शांततेनं उपाययोजना केली पाहिजे. लोकांशी कसं वागावं हे सांगताना रामदास स्वामी म्हणतात की आपल्याला किंवा आपल्या राज्यातील जनतेला राजानं प्रसन्न ठेवलं पाहिजे, मगच त्या ठिकाणी आपला राज्यकारभार चालवावं किंवा तरच चांगला तो चालेल. राज्यातील लोकांच्या गरजा ओळखून त्यांना समाधानी ठेवलं पाहिजे. जर लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या नाही, लोक समाधानी राहिले नाहीत, तर आपल्याला ते राज्य करता येत नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सकळ लोक एक करावे, गलिम निवटून काढावे. ऐसी करिता कीर्ती धावे दिगंतरी. आणि म्हणून राजानं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, सर्व लोकांना एकत्र करून त्यांच्यातील जे शत्रुत्व भावना आहे ते दूर सारून, त्यांच्यातलं जो काही वैरत्व आहे, गालिम आहे, शत्रुत्व आहे, ते दूर सरून त्यांना एकत्र केलं पाहिजे. असे जर राजानं केलं तर त्याची 10 दिशांमध्ये काय होईल, कीर्ती गाजेल. त्याच्यासारखा राजात कोणताच नाही असं त्या ठिकाणी दिगंतरी प्रचार होईल किंवा श्रेष्ठ राजा तो ठरेल. आधी गाजवावे तडाके, मग भूमंडळ धाके. ऐसे न होता धक्के, राज्यास होती. प्रथम स्वरूपी आपण आपले प्रहार त्या ठिकाणी गाजवून त्या प्रहारांनी जगाला त्या ठिकाणी दाखवू नये. नाहीतर काय होईल, असं जर तुम्ही धाक दाखवाल किंवा धाकानं त्या राज्य करण्याचा प्रयत्न कराल तर राज्यास त्या ठिकाणी धोका निर्माण होईल. राजाची भीती असावी, परंतु आपल्याला घाबरून त्या ठिकाणी प्रजा काहीच बोलणार नाही किंवा काही सांगणार नाही असं जर त्या ठिकाणी धाक निर्माण केला तर त्यावेळेला ते राज्य श्रेष्ठ राज्य ठरू शकत नाही. राजानं काय केलं पाहिजे, समय प्रसंग ओळखावा, राग निबटून काढावा, आला तरी कळून द्यावा जनामध्ये. राजानं वेळ प्रसंग त्या ठिकाणी पाहिला पाहिजे. आपल्या मनामध्ये राग जो आलेला आहे तो नाहीसा केला पाहिजे. आणि जर राग आला पण असेल तरी तो लोकांना त्या ठिकाणी चेहऱ्यावर पडू द्यायचा नाही. अशा पद्धतीनं राजानं किंवा वागावं किंवा राज्याचा कारभार त्या ठिकाणी करावा. राज्यामध्ये सकळ लोक सलगी होऊन करावे सेवक, लोकांचे मनामध्ये धाक उपजेची नाही. राज्यातील जे काही सर्व लोक आहेत यांच्यामध्ये सलगी म्हणजे मित्रता केली पाहिजे किंवा निर्माण केली पाहिजे, आपलंसं केलं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ नये. श्रेष्ठींच्या मिळकतीसाठी भांडण्यापेक्षा राजानं आहे ते जतन करण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीनं महाराजांनी उपदेश केलेला आहे. पुन्हा ते म्हणतात की आहे ते तुके जतन करावे, पुढे अनेक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. आपल्या श्रेष्ठीने जे काही मिळकती मिळवलेल्या आहेत त्यांच्यासाठी भांडण न करत बसता जी मिळवलेली आहे किंवा जे आहे प्राप्त झालेलं त्याच्यात जतन करण्याचं शिकलं पाहिजे. त्यामध्ये अधिक मिळवावे म्हणजे अधिक भर घातली पाहिजे, ते वाढवलं पाहिजे आणि सर्वत्र महाराष्ट्र राज्य निर्माण केलं पाहिजे किंवा आपलं राज्य त्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितलं.
लोकी हिंमत धरावी, शर्तीची तरवार करावी, चढती वाढती पदवी पावाला देणे. लोकांमध्ये हिंमत, धाडस निर्माण केलं पाहिजे. इहलोकी व परलोकी जी कीर्ती होईल असे पराक्रम त्या ठिकाणी आपण गाजवले पाहिजे. त्यासाठी शिवाजीराजांना आपण आठवलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात पहा, शिवराजाच आठवावे, जेवित्व तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूप. इहलोकी आणि परलोकी ह्या वर्तमान जगामध्ये किंवा वास्तव जगामध्ये आणि परलोकामध्ये सुद्धा, स्वर्गामध्ये सुद्धा आपलं कीर्ती त्या ठिकाणी गाजेल असे पराक्रम आपण त्या ठिकाणी शिवरायांसारखे करावे. त्यांचे शिवरायांकडचे जे काही नेतृत्वाचे गुण आहेत, प्रजाप्रतीचा जो काही आदर्श राजा कसा असावा, हे जे गुण आहेत, हे राजाचे गुण आपण त्या ठिकाणी घेतले पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आपलं जीवन त्यांनी एक तृणवत मानलं होतं. तृणवत म्हणजे काय? तृण म्हणजे गवत होतं. तृणवत म्हणजे काय? ते नकोसं असलेलं असतं, बरोबर. म्हणजे आपलं जीवन त्यांनी एक तृणवत मानलं आणि लोकांसाठी आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी वाहून दिलं. म्हणून आज आपण शिवरायांना त्या ठिकाणी आठवतो. त्यांची कीर्ती इहलोकी आणि परलोकी त्या ठिकाणी गाजत आहे. आज प्रत्येकाच्या मनामध्ये एक शिवरायाचं मंदिर किंवा घर त्या ठिकाणी आहे, जे कधीही त्या ठिकाणी मिटवता येणार नाही. अजून शिवरायांकडनं आपण काय घेतलं पाहिजे? तर शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचं रूप, त्यांचा प्रताप, त्यांच्या स्वराज्यासाठीचा प्रयत्न आजही त्या धर्तीवर त्यांच्या कीर्तिरूपानं त्या ठिकाणी गाजताना आपल्याला दिसतोय. तो त्यांचा प्रताप आठवून आपण राज्य केलं पाहिजे. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायाची सळगी देणे कैसे असे. शिवरायांचं चालणं, बोलणं, त्यांची मित्रता करण्याची पद्धत कशी होती, हे अभ्यास केला पाहिजे. त्यांनी संपूर्ण सुखाचा त्याग करून हे स्वराज्य त्या ठिकाणी उभं केलेलं होतं. या स्वराज्याचा योग त्यांनी साधलेला होता. सकल सुखांचा त्याग करुणी साधीचे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसे असे. संपूर्ण त्यागाची भावना त्यांच्यामध्ये होती. स्वराज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. सर्व सुखांचा त्याग केला होता. अहोरात्र या स्वराज्याचा विचार केला होता आणि हा स्वराज्याचा योग त्यांनी साधून आणला. त्यांच्या राज्यात राज्य साधनांची व्यवस्था कशी असायची हे आठवून राज्यकारभार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्यापेक्षाही विशेष त्या ठिकाणी आपण करता आलं तर केलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की त्याहूनही करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, त्या उपरी आता विशेष काय लिहावे. आणि त्या राज्यांचा जसा राज्यकारभार होता, अगदी तसा राज्यकारभार आपण केला पाहिजे. एवढंच नाही, त्यापेक्षाही जर विशेष आपल्याला करता आलं तर आपण करून दाखवलं पाहिजे. तरच आपल्याला खऱ्या अर्थानं पुरुष म्हणता येईल. याच्या उपरांत किंवा याच्या व्यतिरिक्त जास्त मी काही लिहत नाही, पण शिवरायांचे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं स्मरण करून राज्यकारभार त्या ठिकाणी केला पाहिजे किंवा त्यांच्यासारखं श्रेष्ठ स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. एवढंच त्या ठिकाणी मी सांगतो. अशा पद्धतीनं कमी शब्दात, थोडक्यात आणि मोजक्या भावना समर्थ रामदासांनी संभाजीराजांना त्या ठिकाणी कळवल्या. आपला राज्यकारभार कसा करावा याचं मार्गदर्शन केलं, उपदेश केला. या ठिकाणी हे पत्र संपतं. अगदी साध्या सरळ भाषेमध्ये हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन देखील केलेलं आहे. यानंतर आपण या पाठावरचे जे काही स्वाध्याय आहेत, या स्वाध्यायाचे प्रश्नोत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे तुमचं दिलेला, थोडक्यात उत्तर लिहा. त्याच्यातलं पहिलं, पत्राच्या आरंभी समर्थांनी संभाजीस काय उद्देश केलेला आहे.
पत्राच्या आरंभी म्हणजे सुरुवातीला समर्थांनी संभाजीस काय उपदेश केला आहे? याचं उत्तर येईल. 2-2 मार्काचे प्रश्न आहेत. तुम्हाला या पाठांमध्ये फक्त तुम्हाला उत्तरच सांगितले जातील, बरोबर? त्याचे उत्तरं तुम्हाला वाटलंच तर तुम्ही लिहू शकता आणि नाही लिहायचे असतील तरी तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जर ऐकलं तर तुमच्या लक्षात राहील 2 मार्क्ससाठीचे उत्तरं आपले कसे आले पाहिजे. तर पहा, प्रस्तुत प्रश्न हा समर्थ रामदासांच्या संभाजीस पत्र या उपदेशपर पत्रलिखाणातून घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून भले मोठे राज्य स्थापन केले. स्वतःचा जीव पणाला लावून शक्ती, बुद्धी आणि युक्तीने पराक्रम गाजवला. आपल्यासारखे जीवाला जीव देणारे एक एक मावळे जमा केले. जणू ते सुद्धा शिवाजीच त्यांनी निर्माण केले. तसे संभाजी राजास उपदेश करत समर्थ संभाजी राजास म्हणतात की अखंड सावधान असले पाहिजे. कधीही वाईट कृत्य त्या ठिकाणी करू नये. काहीतरी प्रत्येक परिस्थितीवर एकांत स्थळी उपाययोजना करीत बसलं पाहिजे. शक्यतोवर युद्ध परिस्थिती टाळली पाहिजे. काही वेळा सौम्यता धरली पाहिजे. चिंता सोडून द्यायला पाहिजे आणि अंतर्यामी त्या ठिकाणी बनावं. मागील अपराध क्षमा करावा आणि कारभार हाती घेऊन प्रत्येकाला सुखी करून त्या ठिकाणी सोडावं, असे समर्थ रामदास स्वामी संभाजी राजास उपदेश करतात. या पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं झालेलं आहे. दुसरा प्रश्न आहे तुमचा, श्रेष्ठींनी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बसल्याने काय होईल असे समर्थ रामदास म्हणतात. तर पहा, उत्तर सांगतो. प्रस्तुत प्रश्न हा समर्थ रामदासांच्या संभाजीस पत्र या उपदेशपर पत्रलिखाणातून घेतलेला आहे. प्रस्तावना आलीच पाहिजे 2 मार्क्सला सुद्धा. त्यांनी आपल्या या पत्रातून संभाजी राजास राज्यकारभाराविषयी उपदेश केलेला आहे. समर्थ रामदास म्हणतात की श्रेष्ठीने जे जे मिळवले त्यासाठी तुम्ही भांडत बसले तर आपल्यातच त्या ठिकाणी शत्रू निर्माण होणार. तर दोघांचे भांडण होताना तिसरा त्याचा लाभ घेऊ शकतो. म्हणून या म्हणीप्रमाणे शत्रू त्याचा फायदा घेईल. म्हणून गंभीर करून महत्त्वाचे कार्य किंवा जे कामं आहेत ते आपण केले पाहिजेत, असं समर्थ रामदास स्वामी संभाजींना सांगतात. या ठिकाणी उत्तर पूर्ण होतं. तिसरा प्रश्न दिलेला आहे, समर्थांनी संभाजीस राज्यकारभार कसा करावा म्हणून सांगितले. समर्थांनी संभाजीस राज्यकारभार कसा करावा म्हणून सांगितले. तर उत्तर पहा. प्रस्तुत प्रश्न हा समर्थ रामदासांच्या संभाजी पत्र या उपदेशपर पत्रलिखाणातून घेतलेला आहे. यामध्ये समर्थांनी आपला राज्यकारभार कसा असावा याचे संभाजी राजास मार्गदर्शन केले आहे. प्रश्नाला अनुसरून प्रस्तावना आपली वळण घेणारी असावी. समर्थ संभाजी राजास म्हणतात की श्रेष्ठीने जे मिळवले त्यासाठी भांडण करत बसू नये. प्रत्येक कार्य धीराने केलं पाहिजे. पहिलेच मनामध्ये जे काही धास्ती धरून ठेवली असेल तर ती संपूर्णपणे कार्यभाग नष्ट होईल. म्हणून पहिल्यांदा जनतेला आपलंसं केलं पाहिजे. मग त्यांना आपल्या कार्याची जाणीव करून दिली पाहिजे आणि समाधानी ठेवले पाहिजे. सर्व लोकांना एकत्र केलं पाहिजे. त्यांच्यामधले शत्रुत्व मिटवले पाहिजे. त्यांना बळाने नाही तर मित्रत्वाने जवळ केलं पाहिजे. वेळ प्रसंगी पाहून मनातील जे काही राग आहे ते नाहीसा केला पाहिजे. राग आला तरी तो इतरांना दाखवला नाही पाहिजे. सर्व लोकांना मित्रत्वाने सेवक केलं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ नये आहे तितके आपण जतन करून ठेवलं पाहिजे आणि पुढे त्यात अधिक भर घातली पाहिजे. जिकडे तिकडे महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी केलं पाहिजे. शिवाजी राजांसारखी कीर्ती त्या ठिकाणी मिळवली पाहिजे किंवा मिळवावी असं समर्थ रामदास स्वामी संभाजींना सांगतात. पुढचा प्रश्न आहे 4था. दोघे भांडता तिसऱ्याची जाये या काव्याच्या आधारे
समजवा. आता दोघंही भांडतात तिसऱ्याची जाय या म्हणीचा अर्थ आपल्याला काव्याच्या आधारे समजवायचा आहे. 2 मार्क्ससाठीच उत्तरं आहेत सर्व. प्रस्तुत वाक्य समर्थ रामदासांच्या संभाजीस पत्र या उद्देशपर पत्रलेखनातून घेतलेलं आहे. त्यांनी आपल्या पत्रातून संभाजी राजास राज्यकारभाराविषयी उपदेश दिला आहे. समर्थ म्हणतात की श्रेष्ठीने जे जे मिळवले त्यासाठी जर तुम्ही भांडत बसलात तर आपल्यातच त्या ठिकाणी शत्रू निर्माण होईल आणि आपल्यातच शत्रू निर्माण झाले तर तत्कालीन परिस्थितीनुसार बाहेरील जे काही शत्रू आहेत ते शत्रू त्यांचा फायदा घेतील. म्हणून आहे तेही राज्य आपल्याला गमवावं लागेल. म्हणून सहसा असे आपण करायचं नाही ज्यामुळे दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होईल, असे समर्थ रामदास वरील काव्यपंक्तीतून आपल्याला किंवा संभाजीराजांना सुचवतात. याप्रमाणे उत्तर संपलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे तुमचा, राजाने प्रजेशी कसे वागावे असे समर्थ रामदास म्हणतात. तर प्रस्तुत प्रश्न हा समर्थ रामदासांच्या संभाजी पत्र या उपदेशपर पत्रातून घेतलेला आहे. आपल्या प्रजेशी राजाने कसं वागवलं पाहिजे किंवा वागावे याचे मार्गदर्शन करताना समर्थ संभाजी राजास म्हणतात की राजाने आपल्या प्रजेस प्रथम प्रसन्न ठेवलं पाहिजे, मग राजकारभार त्या ठिकाणी केला पाहिजे. त्यानंतर त्यांना काय हवं नको ते पाहावं व त्यांना समाधानी ठेवलं पाहिजे. सर्व लोकांना एकत्र करावे, त्यांच्यातील शत्रुत्व दूर करावे, असे वागावे जेणेकरून 10 दिशांना आपली कीर्ती गाजेल. प्रथम आपली कीर्ती गाजवावी, मग भूमंडळ घाबरेल असे धाकानं त्या ठिकाणी राज्यात ठेवू नये. वेळ प्रसंगी ओळखून मनातील जे काही राग आहे तो नाहीसा करावा. आला तरी त्या ठिकाणी जनतेला खडू द्यायचा नाही. सर्वांशी मित्रत्वाने वागावे. लोकांच्या मनामध्ये विनाकारण भीती निर्माण होऊ नये असे राजांना वागलं पाहिजे, असे समर्थ रामदास स्वामी संभाजी राजास सांगतात. या ठिकाणी उत्तर संपलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 6वा. शिवरायांचे कोणते गुण संभाजी महाराजांनी आत्मसात करावेत असे सांगताना वाटते. प्रस्तुत प्रश्न हा समर्थ रामदासांच्या संभाजीस पत्र या उद्देशपर पत्रलेखनातून घेतलेला आहे. जीवनात माणसं कसे जोडावीत याची कला शिवाजीराजांजवळ होती आणि तेव्हा संभाजींनी शिवरायांच्या प्रयाणानंतर संभाजी महाराजांचा उग्र स्वभाव त्या ठिकाणी लक्षात घेऊन राज्यकारभारामध्ये शिवाजीराजांचे कोणते गुण आत्मसात केले पाहिजेत यावर त्यांनी उपदेश केलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. समर्थ राम म्हणतात की शिवाजीराजांनी आपले जीवन तृणवत मानून इहलोकी व परलोकी कीर्ती गाजवली. त्यांचे रूप, त्यांचा प्रत्यक्ष प्रताप, त्यांचा अजोड प्रयत्न आपण आज आठवला पाहिजे. त्यांचे चालणे कसे होते, त्यांचे बोलणे कसे होते, त्यांचा मित्रत्व करण्याची युक्ती कशी होती, जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी कसे जमवले, सर्व सुखांचा त्याग करून त्यांनी जे काही राज्य निर्माण केलं किंवा मिळवलं ते आपण आठवलं पाहिजे आणि आपले राज्यकारभार त्या ठिकाणी त्यानुसार करावा. थोडक्यात शिवरायांचं जे काही अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्याचं स्मरण करीत संभाजीराजांनी आपलं राज्य करावं असं समर्थांना वाटतं. या ठिकाणी हे उत्तर देखील आपलं संपलेलं आहे. याप्रमाणे तुम्हाला लक्षात आलं असेल की 2 मार्क्ससाठी आपण कशा पद्धतीने उत्तर लिहिलं पाहिजे किंवा किती उत्तर लिहायला पाहिजे. प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्या प्रश्नात विचारलेलं जे काही आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत येणार आहे. त्यासाठी 2 मार्क्ससाठी आपण पूर्ण 2-3 पेज लिहित बसावं असं पण म्हणायचं नाही आहे, पण थोडक्यात आपल्याला मोजकं व्यवस्थितरित्या लिहिता आलं पाहिजे, प्रस्तावना, मध्य आणि शेवट करून. ठीक आहे, जसं तुम्हाला मी या ठिकाणी उत्तरं सांगितले त्याप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न करावा.
अशा पद्धतीनं हा संपूर्ण पाठाचं स्पष्टीकरण, त्याच्यावरचा स्वाध्याय, याचे प्रश्न उत्तरं आपल्याला नक्कीच समजले असतील अशी आशा करतो. काही जर मनात प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकतात. त्या प्रश्नाचे उत्तरं मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा. चॅनलला